महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 1995 नंतर महापालिकेत कार्यरत असलेल्या 201 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी दिली। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विकास कामे, पीएम ई बस योजना, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या 11 विषयांना मंजुरी देण्यात आली। कायम सेवेच्या प्रक्रियेत असलेल्या 201 कर्मचाऱ्यांपैकी 45 कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी रिक्त पदे उपलब्ध आहेत। उर्वरित 156 कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 15 अधिसंख्य आणि 141 कायमस्वरूपी पदे निर्माण करावी लागणार आहेत। या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडून आवश्यक आर्थिक अनुदान मिळणे महत्त्वाचे असून त्यासाठी सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे। या निर्णयानंतर महापालिका कामगार संघटना कृती समिती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, बापूसाहेब सदाफुले, चांगदेव सोनवणे आणि मल्लिकार्जुन होणजे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता। सभेत लक्ष्मी मार्केटमधील महापालिकेच्या खुल्या जागेचा पार्किंगसाठी ठेका घेतलेल्या मात्र भाडे थकीत ठेवून करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली। संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय यावेळी झाला। तर पीएम ई बस योजनेअंतर्गत बस डेपोसाठी जमीन, चार्जिंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामालाही चालना देण्यात आली। महापालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांसाठी औषध खरेदी EGM पोर्टलवर निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली। याशिवाय महिला व मुलींसाठी कौशल्य प्रशिक्षण, आरोग्यवर्धिनी केंद्रांची जागा बदलणे, स्मशानभूमी संरक्षण भिंत व सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांनाही यावेळी सभेने मंजुरी दिली।